माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात देवीचा गोंधळ। तर आमच्या इथल्या ईश्वरी मॅडमच्या घरी त्यांच्या मुलीच्या लग्नाचा गोंधळ आहे। तर मीही तिकडे जात आहे देवीचा गोंधळ पाहण्यासाठी आणि देवीचे दर्शन घेण्यासाठी। आज मी अशी ही छान निळ्या रंगाची साडी नेसलेली आहे आणि त्याच्यावरती जो रेडीमेड ब्लाउज घातला आहे तो पण आहे निळ्या रंगाचा आणि एक छोटासा हार सुद्धा घातला आहे। तर माझा गेटअप तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा। तर आता मी जिथे गोंधळ आहे त्या ठिकाणी येऊन पोहोचलेली आहे। सर्वात पहिले 5 घरी जाऊन जोगवा मागायचा असतो। तर मुलीचे आई वडील जोगवा मागण्यासाठी जात आहेत। आता ज्यांनी जे आणले असतील ते एकत्र घरी दिले तरी चालतील। आपल्या महाराष्ट्रामध्ये लग्न कार्यामध्ये गोंधळ घातला जातो। काही ठिकाणी हळदीच्या दिवशी गोंधळ घालतात तर काही ठिकाणी सत्यनारायणाच्या दिवशी। इथे आम्ही सर्वजण बिल्डिंगच्या खाली आलो आहोत कारण या मोकळ्या जागेमध्ये गोंधळ घातला जाणार आहे। आमच्या इथल्या सर्व महिला आहेत ज्या गोंधळासाठी इथे आलेल्या आहेत। आम्ही सर्वजण एन्जॉय करत आहोत खूप। हे आहे नवीन लग्न झालेलं जोडपं ज्यांचा आज लग्नाचा गोंधळ आहे। हा देवीचा गोंधळ घालण्यासाठी आमच्या येथील गणपतीपुळे येथून गोंधळी आलेले आहेत आणि ते पूजाविधीची सगळी इथे तयारी करत आहेत।
तुम्ही पण दर्शन घ्या या देवीच्या गोंधळाचं। वंदन करून श्री गणेशाला नमन करून आज इथे महेश रघुनाथ ईश्वरे यांच्याकडून त्यांच्या मुलीचा लग्नानिमित्त इथे गोंधळ घालण्यात आहे। तर हा गोंधळ घालण्यासाठी गणपतीपुळेतील निवेंदी भगवतीकरचे भूते गोंधळी आई भैरवचे भूते गोंधळी यांना हा गोंधळ घालण्याचा आईची सेवा करण्याचा मान दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। आता लगेच गोंधळ सुरू आहे, तर ड्युटी पेटवायची कार्यक्रम सुरुवात करायची का? देवीच्या गोंधळाचा हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल हा गोंधळ आणि देवीचं दर्शन सुद्धा घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून। आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। अजून छान छान व्हिडिओ तुम्हाला माझ्या या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत। तर इथे आधी सर्वात पहिलं जे पूजा करणं आहे ते चालू आहे देवीची आणि मग ते झाल्यावरती देवीचा गोंधळ सुरू होईल। गोंधळ आता सुरू झालेला आहे आणि देवीच्या वाटे उभं राहून असा हा गोंधळ गोल फिरून छानपैकी नाचून साजरा केला जातो आणि सगळे खूप छानपैकी इथे एन्जॉय सुद्धा करत आहेत। हा गोंधळ खूप छानपणे नाचत आहेत सर्वजण।
इथे देवीचा गोंधळ झालेला आहे आणि मी पण देवीची इथे पूजा करून घेत आहे आणि ह्याच्यानंतर आरती सुद्धा होणार आहे. मग हा सगळा कार्यक्रम संपणार आहे इथे. मागे पुढे काय झालं असेल त्यांच्या हातून तर त्यांना बक्षीस कर. आणि ही मुलगी आता दुसऱ्याच्या कुळात गेलेल्या त्या कुळाची समजला, त्या कुळाच्या महापुरुषाची समजला, त्या देवीची समजला. तर अशा छान प्रकारे देवीचा गोंधळ इथला पार पडलेला आहे. आम्ही तर खूपच एन्जॉय केलेलं इकडे आणि आता हा कार्यक्रम इथे संपलेला आहे. आम्ही पण आता घरी जाणार आहोत. नवीन जोडप्याला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा पुढील आयुष्यासाठी. या सुंदर अशा निळ्या साडीची आणि रेडीमेड ब्लाऊजची आणि नेकलेसची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ज्यांना मागवायचे ते मागवू शकतात. साडी आणि ब्लाऊजमध्ये कलर ऑप्शन्स आहेत. तर भेटूया आता माझ्या पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.